हेडलाईन्सचे प्रस्तुत करता शाओमीचे ऑथराइज्ड पार्टनर SS मोबाईल। सह्याद्रीवर अमित शहांच्या उपस्थितीत भाजपा कोर कमिटीची बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीत आढावा, जागा वाटपासह इतर विषयांवर चर्चेची शक्यता। अजितदादा बारामतीतून निवडणूक लढवण्याबाबत संभ्रमात। एवढी कामं करून बारामतीकर वेगळा निर्णय घेतात। एकदा तरी बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा, मग तुलना करा दादांचं वक्तव्य। शरद पवारांनी कधीच अर्थ खातं सांभाळलं नाही, मात्र मी अर्थमंत्री झाल्यावर निधी कसा देता येतो हे समजलं। बारामतीच्या सभेत नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते। अर्थमंत्र्याला मुख्यमंत्र्याच्या हाताखाली काम करावं लागतं। अजितदादा अजून मुख्यमंत्री न झाल्यानं ताकद काय त्यांना कळली नसेल। आव्हाडांचा पलटवार। आरक्षण तुम्ही देत नाही आणि दुसऱ्यांना सांगता लिहून आणा। राजेंद्र राऊतांच्या आव्हानानंतर जरांगेंचा हल्ला बोल, तर फडणवीसांचं ऐकून जे आमदार बोलले त्यांचा हिशोब करणार, जरांगेंचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजेश्री उमरे या मराठा तरुणीचं 6 दिवसांपासून उपोषण। हैदराबाद गॅजेट लागू करत कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी। मंत्री अब्दुल सत्तार क्रांती चौकातील उपोषणस्थळी दाखल। चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांचं वडेट्टीवारांना पराभूत करण्याचं अप्रत्यक्ष आवाहन। ब्रह्मपुरीत अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व होतंय, परंपरा बदलली पाहिजे, धानोरकरांचं सूचक वक्तव्य। पुण्यातील वडगाव शेरीत भाजपला मोठा धक्का। माजी आमदार बापूसाहेब पठारे घर वापसी करणार, तुतारी हाती घेण्याची पठारेंची भूमिका। वडगाव शेरीत दादा गट विरुद्ध पवार गटात लढतीची शक्यता। इंदापुरात पुन्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांचा बॅनर झळकला। इंदापूर तालुक्याची झाली तयारी, हर्षवर्धन भाऊ तुम्ही हाती आता वाजवा तुतारी, बॅनरवर उल्लेख। पुण्यात अजितदादांच्या आमदाराविरोधात भाजपनं दंड ठोपटले। दादांचे आमदार चेतन दुबेंविरोधात भाजपा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। विकास कामांचं श्रेय घेताना डावलल्याचा आरोप। जळगावच्या चोपड्यात अल्पवयीन मुलीची अत्याचार करून निर्घृण हत्या। पोलिसांकडून नराधमाला बेड्या। शेतात काम करून घरी परतत असताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार। लालबागच्या राजाची दानपेटी उघडली। पहिल्याच दिवशी राजाच्या चरणी भाविकांकडून भरभरून दान, तर गणरायाच्या दर्शनासाठी मुख्य प्रवेशद्वारावर मोठी गर्दी। नेते अभिनेत्यांची दर्शनासाठी लगबग।